9 थरांचा रेकॉर्ड होता तो तोडलेला आहे. 10 थर रचलेले 10 थर. नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा दहीहंडीचा ब्लॉग होणार आहे. तुम्ही काल सगळ्यांनी जो ब्लॉग बघितला तो रात्री आम्ही हंडी फोडली त्याचा होता अष्टविनायक मित्रमंडळाने. तर ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण निघालेलो आहे घरातून ताईल आलेला घ्यायला आणि आपला मित्र पण आहे पाठी. तर निघालोय आम्ही आता आणि जसं जसं जिथे जिथे जाऊ हंडी फोडायला मंडळ तसं तसं तुम्हाला अपडेट करेन. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, जागोजागी सर्व गोविंदा पथक आपापली दहीहंडी बांधतायत. तुम्ही इथे बघू शकता या पथकाने पण बांधलेली आहे आणि सगळे गोविंदा पथक ना जर्सी बिर्सी घालून एकदम रेडी होऊन निघालेले आहेत हंडी फोडायला. या दिवसाची जी मजा आहे ना बाई ती कुठेच नाही आहे. तुम्ही किती पैसे खर्च करून या दिवसाची मजा घेऊ नाही शकत. या दिवसासाठी पूर्ण वर्षभर थांबतात. एक महिना अगोदरपासून प्रॅक्टिस वगैरे करतात. पूर्ण वर्षभर थांबतात फक्त या दिवसासाठी. या दिवसाची एन्जॉयमेंटच वेगळी असते. तर मित्रांनो, उमेश नगरला आलोय. इथे तुम्ही बघू शकता आपलं पथक पण एकदम रेडी झालेलं आहे. सगळे पोरं येऊन तयार आहेत जर्सी वगैरे घालून मस्त. आता मंडळाची इथे सलामी देऊन मग निघणार आहे. मुलांनी सलामी दिली, आता मुलींची सलामी. Hello.
उत्कृष्ट अशी सलामी दिलेली आहे अष्टविनायक गोविंदा पथक यांनी. यानंतर महिला गोविंदा सलामी देईल. त्यानंतर ओम साई सिद्धी या मंडळाने लगेच तयारी करायची आहे. मुलांची झालेली आहे सलामी. आता अष्टविनायक महिला गोविंदा पथक सलामी देत आहे. मस्त 5 तासाची कडक सलामी अष्टविनायक गोविंदा पथक याने पहिली सलामी 2 टाकीच्या इथे दिलेली आहे. हा प्रभाग एक्सपोर्टच्या इथे. तर आता पुढे मथुराला जायचंय. चला मथुराला. आपल्या सोबत आहे अध्यक्ष साहेब आपले गोयल साहेब. तर या सगळेजण पोरं आता मथुराला चालले. बघा ट्रॉफी पहिली सलामीची ट्रॉफी बघा. जाम गर्दी झालेली आहे. सगळे गोविंदा पथक इथे आलेले आहेत. बाई सलामी देऊन पटापट निघायचं आपल्याला इथून. चला तर मित्रांनो पहिली सलामी देऊन आम्ही आता दुसरी ठिकाणी आलोय मथुरेला. इथे बरेच मंडळ येऊन सलामी देत आहेत. आता जेडी ग्रुप सलामी देत आहे. 6 थरांची सलामी आहे इथे. सलामी असफल झालेली आहे जेडी ग्रुपची. दुसऱ्यांदा प्रयत्न करतोय जेडी ग्रुप. आता मित्रांनो ओम साई गोविंदा पथक प्रयत्न करतायत. या लोकांची पद्धत बघा थोडीशी वेगळी आहे बेसची. मुलीने दिलेली आहे सलामी बारक्या पोरीने. खंडोबा गोविंदा पथकाने पण मस्तपैकी सलामी दिलेली आहे. सहा थरांची सलामी दिलेली आहे. तर मित्रांनो आई गावदेवी गोविंदा पथक मोठा गाव 7 थरांचा प्रयत्न करतायत. 7 थर लावण्याचा प्रयत्न करत होते पण तो प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. आई गावदेवी गोविंदा पथक याने 7 थरांची सलामी दिलेली आहे. पहिल्यांदा यावर्षी 7 थराचा करार केलेला आहे इथे. नऊ थरांचा रेकॉर्ड होता तो तोडलेला आहे. कोकण नगर गोविंदा पथक यांनी 10 थर रचलेले आहेत. 10 थर पहिल्यांदा रेकॉर्ड आहे. 10 थर रचलेले आहेत. साई सिद्धीचा यशस्वी 6 थरांची साई तर मित्रांनो आमचा अष्टविनायक गोविंदा पथक पण इथे 7 थराची सलामी देत आहे. 7 थरांचा थरार इथे रचणार आहे आणि अष्टविनायकची पण पद्धत बघा वेगळी आहे. मंडळाचा बेसच इतका स्ट्रॉंग रचलेला आहे. बघूया 7 थर रचलेत की नाही. 7 थरांचा थरार इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. अजूनपर्यंत मथुरेला कोणी दिला नाही 7 थर. 7 थरांची सलामी देऊया आता.
पहिला प्रयत्न इथे यशस्वी झालेला आहे. अष्टविनायक मंडळ दुसऱ्यांदा प्रयत्न करतायत इथे. तर मित्रांनो, मुलांनी तर मस्तपैकी 7 थरांची सलामी दिलेली आहे. आता महिला गोविंद पथक पण इथे सलामी देत आहेत. तर या आपण त्यांची पण सलामी बघूया. कडक पाच. तर मित्रांनो, अष्टविनायक मुलं आणि मुली दोघांचे पण प्रयत्न यशस्वी झालेले आहेत. मुलांचे 7 आणि मुलींचे 5 मस्तपैकी कडक 7 आणि 5 थर लावलेले आहेत. मित्रांनो, मथुरेला लावलेले आहेत कडक 7 आणि 5 थर. आता दीपेश दादाच्या इथे आम्ही चाललोय सम्राटला. तिथे थरांचा थरार बघा तुम्ही. आता अख्खा रोड नुसता अष्टविनायक गोविंद पथकानेच भरलेला आहे. चालू आहे. सम्राटला दीपेश दादाच्या इथे गर्दी होती म्हणून इथे सनी दादाच्या इथे आलो. आता पहिला नाश्ता करून घेऊया, त्याच्यानंतर बाकी काय ते थर वगैरे लावूया. चलो. हंडी बोलून आता आम्ही सम्राटला हंडीला तिथे पण मस्त पैकी थर रचलेले आहेत आणि
तर मित्रांनो अष्टविनायक गोविंद पथक आता मुलं इथे थर रचणार आहेत, तर तो थरांचा थरार पण आपण बघूया. मुलींनी तर मस्तपैकी कडक सलामी दिलेली आहे, आता मुलांची पण बघूया आपण. पहिला प्रयत्न इथे असफल जमलेला आहे अष्टविनायकचा. आता दुसऱ्या प्रयत्नाला आपण बघूया. मग दुसरा प्रयत्न तर मित्रांनो डोके सरांची पण इथे entry झालेली आहे. तर मित्रांनो सम्राट चौकाला तर मुलींनी मस्तपैकी थरार रचलेला आहे. मुलांचा थोडासा हे झाला आमचा, पण गोविंदांनो सावकाश चढा, सावकाश उतरा, कारण आता एक पथकामध्ये ना भरपूर दुखापत झालेली आहे. पोरं पडतायत तर लागतात भरपूर. सावकाश चढा, घाई करू नका. थर लागले नाही लागले काही काळजी नाही, पण आपला जीव सांभाळा आणि व्यवस्थित चढा, व्यवस्थित उतरा. ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्की आपण थर लावू. काही टेन्शन घेऊ नका, आरामात चढा, आरामात उतरा, जीवाची काळजी घ्या. चला बसवर उभं राहून इथे हंडी बांधतात बघा. हे वाटा दे भाई, बसवर उभं राहून हंडी बांधतात, बसला थांबवून. तर मित्रांनो आता रवींद्र चव्हाणांची हंडी आहे ना ईस्टला, रवींद्र चव्हाणांची, तिथे चाललोय आम्ही. तिथे बघूया काय सिच्युएशन आहे. गर्दी वगैरे असेल तर आम्ही आमचे पुढचे कार्यक्रम करू, म्हणजे जेवणाचे वगैरे. आता 4 वाजून गेलेले आहेत. बघूया तिथे जर गर्दी नसेल तर तिथे थर लावू, जर असेल तर मग पुढे बाकी जेवणाचे वगैरे कार्यक्रम करून घेऊ आपण. चलो जो है अलबेला मदनैनो वाला, जिसकी दीवानी बिकती हर वाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है, जिसकी दीवानी बिकती हर वाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. तर मित्रांनो आमच्या मंडळाचा इथे रवींद्र चव्हाण साहेबांची दहीहंडी आहे, तिथे सलामी देणार आहे. चला पाच थरांची कडक सलामी दिलेली आहे इथे.
धन्यवाद, व्हेरी गुड, चौकट. तर मित्रांनो 5:15 वाजून गेलेत आणि आम्ही स्टेशनच्या हंडीला म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या हंडीला मुलांनी मुलींनी दोघांनी सलामी दिली आहे. त्याच्यानंतर निघालोय आम्ही आता जेवायला KDMC ग्राउंडला गार्डन सर्कलला. तर चला जेवायला जाऊ. क्या बोलते छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर चला मित्रांनो तुमची रजा घेतो. एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये. अर्जंट काम असल्यामुळे मला जावं लागतंय. तर इथून पुढे कंटिन्यू नाही करत आहे. 6:30 वाजून गेलेत ऑलमोस्ट आणि निघतो मी. तर ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. काय नाही माझ्या सगळ्या मित्रांना ऑल द बेस्ट. चलो.